बिना ब्रेडचं सँडविच करण्यासाठी लागणारं साहित्य: इडलीचं पीठ, 1 चमचा बटर, चीज स्लाइस, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, किसलेलं गाजर, उकडलेले मक्याचे दाणे, चिमूटभर मीठ। सँडविच पॅन मध्ये बटर घालून त्यावर इडलीचं पीठ अशा पद्धतीने घालायचं। त्यावर चीज स्लाइस, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स घालून वर ढोबळी मिरची, गाजर, मका, परत चिली फ्लेक्स, मीठ आणि वर परत इडलीचं बॅटर घालायचं आणि अशा प्रकारे भाजायचं। झालं आपलं डब्बा स्पेशल बिना ब्रेडचं क्रिस्पी सँडविच तयार। आता आपण बनवूयात सँडविच। हे सँडविच बनवताना आपण ब्रेडचा वापर करणार नाही, तर इथे ना माझ्याकडे हे इडलीचं पीठ आहे। इडलीचं पीठ नसेल तर रवा घ्या, जाडा रवा, 1 कप जाडा रवा, त्यामध्ये पाव कप दही घाला, मिक्स करून मुरण्यासाठी ठेवा। पाणी पण घालायचे ऑफकोर्स आणि या कन्सिस्टन्सीचं करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये मीठ घाला आणि फ्रूट सॉल्ट घाला, इडलीचं पीठ नसेल तर। आता माझ्याकडे इडलीचं पीठ आहे, याचं आपण सँडविच बनवणार आहोत। सो इथे हे आहे सँडविच मेकर। इलेक्ट्रिकवाला जरी तुम्ही वापरलं ना तरी काही हरकत नाही। सो यामध्ये मी बटर घालते। हे मुद्दाम स्प्रेड नाही करत आहे, कारण जसं जसं त्याला हीट लागते ना तसं ते छान स्प्रेड होतं। याला हा लेअर, एक लेअर घालूयात या पिठाचं। खूप जाड घालायची गरज नाही आहे, कसं पातळच ठेवायचं। आता यावर घालूयात चीजचं स्लाइस। चीज घालणं अगदी ऑप्शनल आहे, याऐवजी पनीर वगैरे तुम्ही वापरलं तरी चालेल। यावर घालूयात चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स आणि सगळ्या भाज्या घालूयात। बारीक चिरलेली ढोबळी मिरची, किसलेलं गाजर आणि उकडलेला मका आहे, कॉर्न। हे सगळ्या भाज्या ना नंतर स्प्रेड होतात जेव्हा आपण हे क्लोज करतो। यावर पुन्हा घालूयात चिली फ्लेक्स, अगदी चिमूटभर मीठ। चीजमध्ये मीठ असतं त्यामुळे फार मिठाची गरज नाही आहे। आणि पुन्हा हे बॅटर यावर घालूयात। यावर पण थोडंसं बटर मध्यभागी घालते। हे करूयात क्लोज। गॅसवर मंद आचेवर हे सँडविच आहे, हे दोनही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं। दोनही बाजूने खमंग खरपूस असं भाजून झालं की गॅस करूयात बंद। आणि आता हे तुम्हाला ओपन करून दाखवते। क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल काय सुंदर ग्रिल मार्क आलेले आहे। अजिबात असं वाटत नाही आहे की हे बिना ब्रेडचं सँडविच तयार केलं। परफेक्ट आपलं ब्रेडचं सँडविच असतं ना तसंच तयार होतं आहे। आणि आता हे अर्थातच कुठलीही डिश गरम गरम डब्यात भरायची नाही, जाळीवर काढून घ्यायचं। थंड झालं की आपण कट करून बघूया। परफेक्ट असं क्रिस्पी झालेलं आहे, ग्रिल मार्क भन्नाट आलेले आहेत। आहा, आतमध्ये बघा भरपूर भाज्या, चीज आणि मसाले।